महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या चळवळीला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला 70 वर्ष झाली. आजपर्यंत आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारांसाठी भीक मागावी लागते. बहुसंख्याक असून सुद्धा अल्पसंख्याकांचे अधिकार सुद्धा आम्हाला मिळत नाहीत आणि हे कुठेतरी संपावं आणि आम्ही आमच्या स्वराज्यामध्ये म्हणजेच स्वतःच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सामील आम्हाला करून घ्यावं यासाठी 7 दशकं लढतोय. आजही आम्हाला आमचे न्याय हक्क मिळालेले नाहीत. 107 हुतात्मे या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झाले आणि त्यातला पहिला हुतात्मा हा बेळगावचा होता. हे खऱ्या अर्थानं अभिमानाने मी आज पण सांगतोय. या हुतात्म्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली देण्यासाठी आणि ज्या मराठी भाषेसाठी त्यांनी आपला जीव दिलाय त्या मराठी भाषेला अजून बुलंद करण्यासाठी, मराठी भाषेचा समृद्ध वारसा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला, आज या ठिकाणी येऊन या यात्रेची सुरुवात करण्यासाठी एक महत्वाचं कारण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यभाषा कोश हा उर्दू आणि फारसी भाषेत त्या ठिकाणी चालायचा आणि ती अडचण शिवाजी महाराजांना कळाली आणि त्यांनी मराठी राज्यभाषा कोश तयार करून तो सक्तीनं त्या ठिकाणी व्यवहारात आणला आणि तो समृद्ध वारसा आज तगायत मराठी भाषेचा टिकून ठेवलेला आहे. तो समृद्ध वारसा आणि आपली मराठी भाषा सीमाभागात पुसली जात असताना आपली भाषा बळकट करण्यासाठी आणि मराठी भाषा कुठेही मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळू नये, मराठी भाषेला जोपर्यंत आमच्या प्रश्नाचा निकाल लागत नाही तोपर्यंत सन्मानानं वागणूक मिळावी, मराठी भाषा सर्वत्र वापरली जावी, यासाठी पूर्ण सीमाभागामध्ये मराठी सन्मान यात्रा काढायचा संकल्प आम्ही केला. आणि त्यासाठी 26 जानेवारी हा दिवस मुद्दामून निवडला. कारण आपलं संविधान हे 26 जानेवारी 1950ला जरी अंमलात आणलेलं असलं तरी त्याच्या मागचा इतिहास, कारण त्या 26 जानेवारी हा दिवसच का निवडला त्याला एक विशेष महत्व आहे. आम्हाला आमचे मूलभूत अधिकार, आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळावं आणि आम्ही परत एकदा ताटमानेनं आणि मोकळ्या श्वासानं आम्हाला जगता यावं यासाठी बेळगावातला आजही 40 लाख मराठी माणूस संघर्ष करतोय. प्रत्येक वेळेला आमचा काळे दिन असो किंवा हुतात्मा दिन असो, ज्या हुतात्म्यांनी शेकडो हुतात्म्यांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीव दिला त्या हुतात्म्यांना जितक्या गांभीर्यानं महाराष्ट्रामध्ये अभिवादन होत नाही तितक्या गांभीर्यानं तो दिवस आम्ही सीमाभागात पाळत असतोय. शेकडो युवक, हजारो युवक त्या ठिकाणी या काळ्या दिनाच्या फेरीमध्ये जो दिवस कर्नाटकाची निर्मिती म्हणजे भाषावर प्रांतरचना ज्या दिवशी झाली आणि बेळगावसह सीमाभाग हा महाराष्ट्रापासून वेगळा केल्याची बातमी आली तेव्हापासून आतापर्यंत आम्ही हा दिवस निषेध दिवस म्हणून पाळतोय. आणि या सगळ्यासाठी महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं भक्कम पाठिंबा पाहिजे. हा लढा फक्त बेळगावचा नाही आहे तर हा पूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे. पण लढतंय मात्र फक्त बेळगाव आणि सीमाभागातला मराठी माणूस. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी याचं गांभीर्य ओळखावं आणि लवकरात लवकर हा लढा संपवण्यासाठी जोर देऊन कुठेतरी लढा द्यावा आणि आम्हाला मराठी भाषिकांना 25 लाख मराठी भाषिकांना न्याय द्यावा एवढीच आम्ही अपेक्षा इथं व्यक्त करतोय. आम्ही समाधीस्थळाचं दर्शन घेऊन इथला या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमधली माती घेऊन जाऊन या सीमाभागामध्ये ही मराठी सन्मान यात्रा हा संघर्षाचा वारसा त्या ठिकाणी जपण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. इथं आमच्यासोबत आज जवळजवळ 250 ते 300 कार्यकर्ते बेळगावातून आलेले आहेत. आम्ही जर लढलो नाही, आम्हाला 150 वर्षानंतर या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आम्ही 70 वर्ष आजही लढतो. आम्ही निम्मा सुद्धा टप्पा गाठलेला नाही. त्यामुळे कोणी चिंता करू नये. मराठी माणसाला किंवा महाराष्ट्राला संघर्षाशिवाय आजपर्यंत काही मिळालेलं नाही. त्यामुळे मी जाता जाता आमचं ब्रीद पुकारतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. लढा नाहीतर गुलामीची सवय होईल एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.